छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहा यांची आज जाहीर सभा होणार आहे। संभाजीनगरमध्ये काल रात्री 11 वाजता अमित शहा यांचं आगमन झालं असून ते आज सकाळी 11 वाजता अकोला येथे रवाना झाले। त्यानंतर जळगाव येथील कार्यक्रमानंतर संध्याकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगर शहरात संस्कृती क्रीडा मंडळ मध्ये ते जाहीर सभेला संबोधित करतील। यावेळी ते काय बोलणार याची उत्सुकता महाराष्ट्राच्या जनतेला लागली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये या ऐतिहासिक नगरीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज संध्याकाळी 6 वाजता सभा होणार आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे तर आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण बघू शकता की हे जे ग्राउंड आहे ते खचाखच खुर्च्याने सध्या भरलेलं आहे। इथं जवळपास 50 ते 1 लाखापर्यंत पब्लिक येऊ शकतं असा प्राथमिक अंदाज भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता इथं मोठमोठे होर्डिंग देखील इथं अमित शहा यांच्या लावण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे भलं मोठं इथं स्टेज देखील एक बघू शकता आपण। स्टेजची देखील तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे इथं भारतीय जनता पार्टीचे काही नेते देखील इथं हजर आहेत। त्यांच्या निगराणीमध्ये मात्र ह्या स्टेजची पूर्ण तयारी चालू आहे। आपण बघू शकता की आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री आज अकोला या ठिकाणी गेले। त्यानंतर मात्र त्यांचा विदर्भ आणि खानदेश असा दौरा आहे। या दोन्ही ठिकाणी त्यांच्या सभा आयोजित करण्यात आलेल्या आहे। त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता मात्र या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे। या जंगी सभेची तयारी मात्र आता भारतीय जनता पार्टीने कंबर कसलेलं आहे। आपण बघू शकता हे जे छत्रपती संभाजीनगर आहे हे मात्र आता शिवसेनेचं गड मानलं जात होतं। मात्र पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीकडून इथं आपला उमेदवार जाहीर होणार आहे। आता हे मात्र निश्चित आहे, कारण ज्यावेळेस अमित शहा त्या ठिकाणी जातात त्यावेळेस मात्र त्या पूर्ण बैठकीचा आढावा घेऊन आपलं उमेदवार जाहीर करतात। आता मात्र इथं भारतीय जनता पार्टीकडून भागवत कराड आणि अतुल सावे यांचं नाव आतापर्यंत येत होतं, परंतु आता पुन्हा एक तिसरं नाव इथं येत आहे। जीवन राजपूत म्हणून एक नाव इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र अमित शहा अंतिम टप्प्यामध्ये ही उमेदवारी कोणाला देतात हे देखील आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मी संजय, अनकट न्यूज, छत्रपती संभाजीनगर।